कोण म्हणतो या देशाची घटना बदलली जाणार आहे, चुकीचा प्रचार केला जातोय, समाजामध्ये फूट पाडली जाते। राहुल गांधी यांना माझा सवाल आहे, एका बाजूला तुम्ही देशाला जोडण्याची यात्रा काढताय आणि दुसऱ्या बाजूला समाजाला तोडण्याची भूमिका मांडताय, बरोबर नाही आहे। काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय नव्हे, काँग्रेस पक्ष बदनाम झालेला पक्ष आहे। काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट, काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट, त्याला करून टाका तुम्ही नष्ट। काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट, त्याला करून टाका तुम्ही नष्ट। नरेंद्र मोदीजी करत आहेत फारच मोठे कष्ट, नरेंद्र मोदीजी देशभरामध्ये करत आहेत फारच मोठे कष्ट। मग इंडिया आघाडी, काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट, त्याला करून टाका तुम्ही नष्ट। काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट, त्याला करून टाका तुम्ही नष्ट। नरेंद्र मोदीजी करत आहेत फारच मोठे कष्ट, नरेंद्र मोदीजी देशभरामध्ये करत आहेत फारच मोठे कष्ट। मग इंडिया आघाडी का होणार नाही नष्ट? आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान करायचं आहे। 19 तारखेला 4 जूनला नितीन गडकरी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे आमचे मंत्री आहेत, नेते आहेत। या देशामध्ये सगळं रोडचं जाळं त्यांनी सगळं पसरवलेलं आहे। काँग्रेसच्या काळामध्ये सगळे नॅशनल हायवे सगळे सिंगल असायचे, आज सगळे रोड एकदम चकाचक अशा पद्धतीचे झालेले आहेत। अनेक एअरपोर्ट जे आहेत ते डेव्हलप झालेले आहे, त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे। महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय झालेला आहे। इकॉनॉमिकल विकर सेक्शनला 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे। जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्यात आलेला आहे, त्या ठिकाणचा आतंकवाद संपवण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत मतं मागण्यासाठी। त्यामुळे देशामध्ये साऊथ इंडियामध्ये परवा मी कन्याकुमारीला होतो, परवा मी पांडिचेरीला होतो। आणि आपले देवेंद्रजी सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत। साऊथ इंडियामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे। तामिळनाडूमध्ये आपले लोक निवडून येणार आहेत बीजेपीचे, आंध्रामध्ये निवडून येणार आहेत, तेलंगणामध्ये निवडून येणार आहेत, कर्नाटकामध्ये 26 पैकी 20-22 जागा निवडून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे 400 पार जागा करायला आम्हाला अजिबात अडचण नाही। यावेळेला आमचा नारा आहे 400 पार, यावेळेला आमचा नारा आहे 400 पार। पण 2029 मध्ये आमचा नारा असेल 500 पार। एवढी आम्ही कामं केल्यानंतर आम्हाला काय एवढ्या जागा मिळणार नाहीत? त्यामुळे मी जास्त आपला वेळ घेत नाही। माननीय प्रधानमंत्रीजी येणार आहेत आणि अजूनही सीएम डेप्युटी सीएमना बोलायचं आहे। या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, एवढा विश्वास आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।